यावेळी मी उत्तर नागपुरामध्ये आहे आणि उत्तर नागपुराच्या इंदोरा परिसरामध्ये आहे. इंदोरा परिसरामध्ये आणि नागपूर शहरातच पाण्याची टंचाई असताना OCWची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन आम्ही तुम्हाला दाखवेल. ही पाईपलाईन गेल्या 10 दिवसापासून ही पाईपलाईन लिकेज आहे आणि हजारो लिटर पाणी म्हणजे पाणी हे वाहताना आपल्याला दिसत आहे. एकीकडे नागपूर शहरामध्ये पाण्याची टंचाई आणि एकीकडे OCWची जी पाण्याची पाईपलाईन आहे ते फुटलेली आहे. आता जरी काम या OCW तर्फे दुरुस्तीचं काम सुरू असेल पण गेल्या अनेक दिवसापासनं किती लिटर OCWचं पाणी हे वाहलं असेल हे आपण यावरून लक्षात घेऊ शकता. हे बघा, आताही हा जो वॉल आहे, हे वॉल, हा थोडा वॉल दाखवा. बघा, हे पाणी किती लिटर पाणी असेल. हजारो लिटर पाणी वाहलेलं आहे या भागातून आणि OCWचं हे काम गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू आहे. परंतु अजूनही OCW तर्फे या कामाला दुरुस्ती करण्यात आलेली नाही. इथे काही नागरिक सुद्धा आहेत. हे बघा, हे रस्त्यावर सुद्धा पाणी आलेलं आहे. हे पिण्याचं पाणी आहे. एकीकडे पाण्याची टंचाई नागपूर शहरामध्ये, एकीकडे पाण्याची टंचाई आणि एकीकडे पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. हे जे आहे हे पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. आणि नागपूर शहरात OCWच्या माध्यमातून नागपूरकरांना पाण्याचा कर भरावा लागतो, पाण्याचं बिल भरावा लागतो. आणि असा जर पाण्याचा दुरुपयोग होत असेल तर कसं चालणार. आम्ही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून हे जाणून घेऊ. या ना, इकडे या ना. कोणी बोलणार नाही का? आम्ही जाणून घेऊ. या इकडे थोडंसं. काही इथचे नागरिक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, हे किती दिवसापासून पाणी वाहत आहे इथे? हे आता 8-10 दिवस झाले होते. लहान लिकेज होता, वाढता थोडं जास्त झाला. त्याच्यामध्ये आम्ही लोकांनीच कंप्लेंट कंप्लेंट केल्यानंतर ते आले. त्याचे माणसं 4 दिवसापासून करून राहिले ते व्यवस्था, पाणी बरोबर व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून त्यांनी. तर आज सगळ्यात मोठा जो लिकेज होता तो आज दिसून पडला, म्हणून आता ते काम त्याच्यावर चालू आहे सध्या. किती लिटर पाणी वाहलं असेल आजपर्यंत? आता तर भैया कम से कम 3-4 टँकर तर पाणी वाढलं असेल. टँकर जास्त पण कमी नाही. जास्त होऊ शकते पण कमी नाही होऊ शकत. तुम्ही OCWला पाण्याचं बिल भरताना? हो, हर महिन्यात भरतो. आणि 3 महिन्यात. हा अधिभार कोणाला लागेल आता? जनतालाच लागते, कोणाला लागणार आहे? जनताच भरणार आहे याचे पैसे. जनतावरच ते टॅक्स म्हणून लावतात. बिलामध्ये ते काही ना काही इन्क्लूड करतात ते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नागपूर शहरामध्ये पाण्याची टंचाई सुरू आहे. टँकरनी पाणी भरत आहेत काही भागामध्ये, उत्तर नागपुरातच. काय सांगाल तुम्ही? नाही, आमचा जो हा इलाका आहे इथे आम्हाला पाण्याची टंचाई नाही आहे. पण इकडल्या जो झोपडपट्टी इलाका आहे, जसं नारा नारी वगैरे वगैरे जे वस्ती आहे त्या साईडच्या एवढ्या वस्त्या आहेत, तिकडे पाण्याची लाईन बरोबर गेलेली नाही आहे. कुठे सप्लायमध्ये कुठे वर आली आहे, कुठे खाली गेली आहे. त्यानं पाण्याची त्या लोकांना जास्त तकलीफ आहे. आम्हा लोकांना तेवढी पाणी 12 महिने तकलीफ राहते. पाणी वाहत आहे या संदर्भात काय सांगा? या संदर्भात हे जे आम्ही जे कंप्लेंट केलं, जेव्हा माहीत पडलं तर आम्ही नागरिक असताना आम्ही ते कंप्लेंट केली. त्याच्यावर ते दुरुस्तीसाठी आपले माणसं पाठवले आणि काम त्यांचं सुरू आहे व्यवस्थित. गेल्या 10 दिवसापासनं हे म्हणजे OCWचे जे पाण्याची पाईपलाईन आहे ते लिकेज आहे आणि 10 दिवसापासनं हजारो लिटर पाणी वाहत गेलेलं आहे. आणि आता 4 दिवसापासनं OCWचं हे काम सुरू आहे. काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा. मी सुदर्शन गोस्वामी. मागील 3 वर्षापासून मी लघुवेतन कॉलनीमध्ये राहतो आहे. या OCWच्या या प्रकारामुळे ही जी लाईन इकडून लघुवेतन कॉलनीमध्ये जाते, मी मागच्या 3 वर्षापासून या लघुवेतन कॉलनीमध्ये कॉर्पोरेशनच्या नळामधून जो पाणी येतो आहे त्याचा मी TDS मोजतो आहे. माझ्या लक्षात येतो की कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये 150 पेक्षा जास्त क्षार नसायला पाहिजे. परंतु जेव्हा आपण आपल्या घरच्या पाण्याचा जेव्हा TDS मोजतो आहे, क्षार मोजतो आहे, तर तो 300च्या जवळपास आहे. म्हणजे आता आपल्या या लघुवेतन कॉलनीच्या पट्ट्यामधील जे लोक पाणी पित आहेत, कॉर्पोरेशनच्या नळातून पाणी पित आहेत, त्यांना जो 150चा TDS मिळायला पाहिजे होता तो डबल मिळत आहे. म्हणजे त्यांच्या त्या आरोग्यासाठी तो हानिकारकच आहे.